हाय फ्रेंड्स, आज आपण एका तासात पूर्ण पुरणपोळीची रेसिपी सोप्या पद्धतीने आणि खास ट्रिक आणि टिप्ससाठी सांगून तुम्हाला बनवण्यासाठी दाखवत आहे। त्यासाठी आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। छान अशी आपण 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत, कारण त्याला माती वगैरे असते आणि पावडर लावलेली असते। त्यानंतर आपण धुवून कुकरला लावणार आहोत, 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। 3 शिट्ट्यानंतर बघू शकता आपण किती छान आपली डाळ शिजली आहे। अचानक आपल्याकडे पाहुणे आले आणि आपल्याला वेळ नसेल तर आपण अशा प्रकारे करू शकता। त्यातलं जे येळवण्याचं पाणी ते मी काढून घेतलं आणि जी डाळ आहे ती छान अशी चमच्याने बारीक करून घेणार आहे। बघा किती सुंदर मऊसूत झाली आहे आपली। त्यानंतर आपण एक छोटी वाटी गूळ टाकला आहे आणि एक छोटी वाटी साखर टाकली आहे। अशी जर तुम्ही दोन्ही प्रमाण निम्म घेतलं ना तर पुरणपोळीचा स्वाद खूपच छान येतो। हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण कोरडं होईपर्यंत हलवून घ्यायचे। हळद टाकायची आहे त्यामध्ये आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की खूप छान स्वाद येतो। त्या पदार्थाला असं कोरडं करून घ्यायचं आहे। हे बघा, त्यानंतर आपण शेवटी वेलचीची पावडर टाकली आहे आणि कोरडं करून घेतलं। मी पुरणाची जी जाळी आहे त्यामध्ये अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घेते आहे। तुम्ही वाटी किंवा ग्लासच्या साहाय्याने पण करू शकता। हे बघा किती गरम केलं की अगदी पटापट होतं आणि वेळ पण लागत नाही। तुमच्याकडे जर मिक्सरमध्ये करायला आवडत असेल तर मिक्सरमध्ये करू शकता, पाट्यावर पण वाटू शकता, पण मी असं छान पुरणाची जी जाळी आहे त्यामध्ये करून घेणार आहे पूर्ण। हे बघा किती पटकन होतं आहे, अगदी गरम केलं की। त्यानंतर आपण गव्हाची कणिक मळणार आहोत। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि आपण 1 चमचा तेल टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर आपण थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळून घेणार आहोत। छान टिप्स सांगते आहे, लक्षपूर्वक ऐकायची, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशामुळे एवढी मऊसूत लुसलुशीत अशी पोळी तयार होते। हे बघा अशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे आणि ती टिप्स तुम्ही बघायची आहे काय ती। बघा मी पातेल्यामध्ये कणिक टाकली आणि पूर्ण कणिक बुडेपर्यंत आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण आमटीची तयारी करूया। त्यासाठी 2 चमचे तेल टाकलं आहे। आमटीला कट असलं की छान लागते आमटी, चविष्ट। जिरे आणि मोहरी टाकली आहे आपण त्यामध्ये आणि मी लसूण ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये, खूप छान स्वाद लागतो। आपण वाटण पण घालणार आहोत कांदा लसूण खोबऱ्याचं। हे बघा कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण पण टाकलं आहे आणि आपण लसणाची पण फोडणी दिली, खूप सुंदर स्वाद लागतो मैत्रिणींनो। नंतर आपण कढीपत्ता टाकायचा आहे म्हणजे तो करपणार नाही आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे मसाला। हळद टाकायची आहे आणि जो माझा घरगुती मसाला आहे तो मी 2 चमचे टाकला आहे। तो एवढा स्वादिष्ट आहे की दुसरे कुठलेही मसाले वापरायची आवश्यकता लागत नाही। छान तेल सुटेपर्यंत आपण हे जे वाटण आहे ते भाजून घेतो आहे आणि सर्व मध्यम गॅसवर भाजायचे, मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर आपलं सर्व करपून जाईल। हे बघा किती सुंदर आणि इतका सुंदर घमघमाट सुटला आहे। पूर्ण मसाला आपला छान भाजून झाला आहे आणि तेल पण सुटलं आहे मसाल्याला। त्यानंतर आपण जे येळवण्याचं पाणी काढलं होतं ते त्यामध्ये टाकणार आहोत। खूप घट्ट पाणी निघालं आपलं त्यातून। जरी आपण कुकरला डाळ शिजवली तरीसुद्धा आपण पाणी टाकून ते उकळून घेतली होती डाळ आणि त्याचं येळवणी काढून घेतलं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही येळवण्याची आमटी करू शकता। खूपच सुंदर आणि झटपट होणारी पुरणपोळीची रेसिपी। हे बघा, आपण तोपर्यंत कणिक पाण्यातून काढून घेणार आहोत आणि हे जे पाणी आहे कणकेचं ते आपण आमटीमध्ये टाकलं ना तरी छान स्वाद लागतो। हे बघा आपल्याला कणिक पाट्यावर टेचायची काही आवश्यकता नाही। अशा प्रकारे आपण हाताने छान मिक्स करून घ्यायची म्हणजे आपली कणिक खूप छान मुरली आहे। बघा किती मऊ लुसलुशीत झाली आहे कणिक। अशा प्रकारे आपण हाताने छान मळून घेतली। त्यामुळे चला मग मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायची
तुमच्या मैत्रिणींमध्ये, फॅमिलीमध्ये म्हणजे तुम्हाला नवीन माझ्या रेसिपी पाहायला मिळतील. हे बघा अशा प्रकारे मऊ करून घ्यायची. आपलं पुरण पण तोपर्यंत बारीक करून झालं बघा एकसारखं. त्यानंतर आपण छोटा कणकेचा गोळा घेतो आहे. तो पीठ लावायचं आहे त्याला कोरडं आणि अशी बघा अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची आहे. कोरड्या पिठाच्या साहाय्याने मध्ये जाड ठेवायचं आणि कडेला पातळ लाटायची. हे बघा पुरणाची गोळी आपण तयार करून मध्ये बोटांच्या साहाय्याने आतमध्ये दाबायची आहे. हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर आणि चवीला पण खूप सुंदर होतात मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी. आपण कोरड्या पिठाच्या साहाय्याने बघा असं त्याचं तोंड बंद करून घेणार आहोत आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे, कणिक आहे, ती काढून घेणार आहोत म्हणजे कणिक जास्त लागणार नाही. हे बघा अशा प्रकारे जी एक्स्ट्राची कणिक होती ती काढून घेतली आणि आपण छान गोळा हाताने पिठामध्ये घोळून हे बघा असं एकसारखं आपण फिरवणार आहे म्हणजे कणिक जे पुरण आहे ते एकसारखं सगळीकडे लागेल आणि हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटायची आहे. तुम्हाला जर पिठाच्या ह्यानी पोळी पटकन सरकत नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरलं ना तर खूप सुंदर पटापट पोळी सरकते. ही टिप्स आहे तुमच्यासाठी. तुम्हाला त्यामुळं गव्हाचं पीठ जास्त लावायची आवश्यकता पण पडणार नाही. पण मी इथे गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे. बघा किती सहजरित्या सरकते आहे आणि खूप सुंदर अशी पुरणपोळी तयार झाली आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे करून बघा. 1 तासामध्ये तुमचा पूर्ण स्वयंपाक झटपट तयार होईल. पुरणपोळी बघा आपली सहज आणि खूप सुंदर लाटून झाली आहे. हे बघा आणि कडेला लाटायची, हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. तव्यावर आपण आधीच तवा गरम करून घेतला होता. तव्यावर पुरणपोळी टाकली. एक बाजू थोडीशी भाजली की आपण हाताच्या साहाय्याने पलटी करून घेणार आहोत. पुरणपोळीला आपण तूप लावणार आहोत कारण हरभऱ्याची डाळ पचायला जड असते. तुम्ही जर तुपाची पुरणपोळी खाल्ली तर आपल्याला पचायला पण सोपी जाते. हे बघा अशा प्रकारे वरनं तूप लावले आहे. बघा मैत्रिणींनो किती सुंदर टम्म फुगली आहे पुरणपोळी, बघू शकता आपण. आणि किती मऊ लुसलुशीत झाली बघा, अगदी खूपच मऊ झाली आहे. अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी माझी थोडी जरी आवडली तर पटापट लाईक करायची, छान छान कमेंट करायची आहे आणि शेअर करायची आहे रेसिपी. हे बघा दोन्ही बाजू आपण सुंदर अशा भाजून घेतली आहे. खूप सुंदर मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झाली आहे मैत्रिणींनो. आपण दोन्ही बाजू छान अशा भाजून घेतल्या आहेत. हे बघा किती सुंदर झाल्या आहेत पोळ्या बघा. अशा प्रकारे करून बघा आणि छान छान कमेंट करायची. कमेंट आणि लाईक करायला पैसे लागत नाही, व्हिडिओ बघायला पण. त्यामुळं माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपली सर्वांची खूप खूप आभारी आहे. स्वस्त राहा, मस्त राहा, आपल्या घरातल्यांची आणि आपली स्वतःची काळजी घ्या. खूप छान पुरणपोळीची रेसिपी आपल्यासाठी मैत्रिणींनी आणली आहे. चला तर मग पटापट लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.